नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं शिवण क्लासिका मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज म्हणजे टक्सच्या ब्लाऊजची माहिती पाहणार आहोत. टक्स ब्लाऊज म्हणलं की वेगवेगळ्या छातीनुसार वेगवेगळे टक्सची मापे असतात, पण इथे तुम्हाला फक्त 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या 3 पॉईंट लक्षात ठेवल्यानंतर तुम्ही कोणत्याही मापाचे ब्लाऊज अगदी सहज शिवू शकता. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला इथे एक आकृती काढून दाखवणार आहे. ती समजावून घेतली तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थितपणे कळेल. सर्वात अगोदर आपण घेतो ती पूर्ण उंची आणि प्लस त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा, अर्धा इंच वरती शिलाई आणि अर्धा इंच खालची शिलाई. त्यानंतर आपण घेतो ब्लाऊजची मुंडा खोली. मुंडा खोली घेतल्याच्या नंतर आपण शोल्डरची माप टाकतो. तर पाठचा गळा किती खोल आहे त्याच्यावरती आपल्या शोल्डरची माप आहेत. हे सर्व व्हिडिओ अगोदर आपण बनवलेले आहेत. ते सर्व तुम्ही बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. त्यानंतर इथे जे असतं ते छातीचा चौथा हिस्सा, तर त्यानंतर खाली येते कमरेचा चौथा हिस्सा. त्यानंतर छातीचं जे माप आहे ते आणि कमरेचं माप आपण जॉईन करून घेतो. त्यानंतर आपण शिलाई मार्जिनची माप टाकतो. शिलाई मार्जिन 1 इंचापासून ते 2 इंचापर्यंत आपण घेत असतो. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर 2 इंच शिलाई मार्जिन घ्या. त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो आणि शोल्डरचे माप आपण टाकायचे आहे. तर हा असणार आहे पुढचा गळा आणि त्यानंतर त्याच्या बाजूला असतो खांदा म्हणजे शोल्डर. जिथे आपलं शोल्डरचं माप असतं तिथे आपण मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा, पाठचा मुंडा मोजताना आपण काय करतो, हे जे माप आहे त्याचा मध्य घेतो. त्यानंतर 1 इंच पाठी घेतो. पण 28 ते 30 छाती ही स्मॉल छाती आहे, त्याच्यासाठी 1 इंच पाठी घ्यायची गरज नाही. हे आपण डायरेक्ट सुद्धा काढू शकतो. पण जे नवीन शिकणार आहेत त्यांनी 1 इंच पाठी घ्यावे आणि अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मुंड्याचा, पाठच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि इथे येणार आहे पाठचा गळा. पाठचा गळा किती खोल आहे त्यानुसार आपण इथे तिरके असे माप घेऊन पाठचा गळाचा आकार देतो अशा पद्धतीने. त्यानंतर राहतो पाठचा टक्स. तर पाठीमागे जो टक्स आहे तो दोन्ही याचा मध्य घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने 4 इंचापर्यंत किंवा 4.5 इंचापर्यंत उभी एक रेष मारून आपण जे एक्स्ट्रा 1 इंच घेतलेलं असतं त्याचा इथे आपण टक्स तयार करायचा. तर ही झाली पाठची बाजू. कोणत्याही ब्लाऊजसाठी पाठची बाजू ही अशीच असते, सेम असते. आता ही जी आकृती काढली ती मी तुम्हाला खाली काढून दाखवते. आता वरची आकृती आपण छोटी काढली आहे, खालची मोठी काढली आहे, कारण की तिथे आपण 4 टक्स कसे मारतात ते पाहणार आहोत. त्यामुळे ही आकृती आपण मोठी काढली आहे. सर्वात अगोदर आपण पुढचा जो गळा आहे त्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण जे समोरचं माप काढलं आहे तिथे अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. अर्धा इंच का वाढवायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने अर्धा इंच वाढवून घेऊया. आता हे जे आपण वाढवलेलं माप आहे, अर्धा इंच जे वाढवलेलं माप आहे ते आपण जॉईन करून घेऊया. आता आपण योग काढायचा आहे. योग नसलेला ब्लाऊज आपण पुढे सांगणार आहे. ते इथे आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. ही रेष आपण जॉईन करून घेऊया. त्यानंतर वरतून खाली टक्स पॉईंटचे आपण माप टाकायचे आहेत. प्रत्येक छातीनुसार टक्स पॉईंटसुद्धा वेगवेगळा असतो, त्याचासुद्धा आपला व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. टक्स पॉईंट दिल्याच्या नंतर टक्स पॉईंटची आपण एक आडवी अशी लाईन मारून घेऊया, म्हणजे बाकीचे जे 4 टक्स आहेत ते काढायला सोपे पडतं. तर ही आपली टक्स पॉईंटची रेष आहे. टक्स पॉईंटचा इथे आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छाती असेल 28 इंच तर 2.8 छातीचा 10वा भाग, 30 इंच असेल तर 3.0 हा 10वा भाग होईल.
32 इंच असेल तर 3.2 म्हणजे पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला दोन्ही संख्येच्या मध्ये. तिथे आपला छातीचा 10वा भाग असतो. तर छातीच्या 10वा भागच्या इथे आपण टिक केल्याच्या नंतर सरळ खाली योगपट्टीच्या इथे सरळ एक रेष मारून घ्यायची आहे. हा आपला मोठा म्हणजे पहिला टक्स असतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे. याचीच आपल्याला 3 असे महत्त्वाचे नियम आहेत म्हणा किंवा 3 असे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट आहेत. साध्या ब्लाऊजमध्ये 4 टक्समध्ये हा एकच टक्स जो आहे तो चेंज होत असतो. त्यानंतर 1.5 इंच असे लांब घ्यायचा आहे आणि हा आपला दुसरा टक्स असतो आणि इथून 1 इंच खाली घेऊन हा आपला तिसरा टक्स असतो. त्यानंतर वरच्या दिशेला 1.5 इंच माप घेऊन तो आपला चौथा टक्स असतो. 1.5 इंच गॅप पाहिजे. हा जो टक्स असतो हा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे पाठीमागे. तर इथे मी समोरचा मुंडा काढला आहे. समोरचा मुंडा हा पाठच्या मुंड्यापेक्षा छोटा असतो आणि आपला जो चौथा जो टक्स आहे हा 1 इंच पाठी घेऊन इथे अशा पद्धतीने जॉईन करायचा. हा आपला चौथा टक्स आहे. तर हे आपले 4 टक्स इथे तयार केलेले आहेत. अशा पद्धतीने आपले हे टक्स असतात. योगपट्टीच्या इथे आपण अशा पद्धतीने तिरका आकार देतो. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या छातीनुसार ही जी 4 टक्स असतात त्याची मापे सुद्धा वेगवेगळी असतात. पण ही एक अशी खास पद्धत आहे ज्यामध्ये तिन्ही टक्स सेम असतात. फक्त एक महत्त्वाचा जो टक्स असतो तोच फक्त चेंज होत असतो. तर इथे पहा, इथे आपला जो हा टक्स असणार आहे तो टोटल अर्धा इंचाचा आहे. म्हणजे पाव इंच इथे आणि पाव इंच इकडे. त्याचप्रमाणे हा सुद्धा आपला टोटल अर्धा इंचाचा असणार आहे आणि हा सुद्धा टोटल अर्धा इंचाचा. म्हणजे हे जे 3 टक्स आहेत हे तिन्ही टक्स कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंचाचे घेणार आहेत. आणि हा जो आहे हा महत्त्वाचा टक्स आहे. फक्त हाच बदलतो. पण हा केव्हा बदलतो? जेव्हा हे जे छातीचं माप आहे आणि हे कमरेचं माप आहे या दोन्हीमध्ये 4 इंचाचा फरक असेल तेव्हाच हे माप बदलतं. म्हणजे समजा आता ही छाती आहे 28 इंच आणि कंबर आहे 24 इंच. तर पहा 25, 26, 27, 28 म्हणजे 4 इंचाचा फरक दोघांमध्ये आला. जेव्हा 4 इंचाचा फरक येतो जो आपला डाच असतो हा टोटल 1 इंचाचा असतो. म्हणजे अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इथे. टोटल आपला होणार हा 1 इंचाचा. पण जर समजा छाती आणि कंबर यामध्ये 4 पेक्षा जास्त फरक आहे म्हणजे 6 इंचाचा फरक आहे. अशा वेळेस हा डाच बदलतो आणि तो 1.5 इंचाचा होतो. म्हणजेच पाऊण इंच इकडे आणि पाऊण इंच इकडे टोटल 1.5 इंच. पण हा जो फरक आहे छाती आणि कमरेमध्ये हा जर 7 किंवा 8 इंच असेल तर हा जो डाच आहे तो टोटल 2 इंचाचा म्हणजे 1 इंच इकडे आणि 1 इंच इथे असा असणार आहे. आता इथे आपण जेव्हा पाठचा जो भाग काढला तेव्हा 1 इंच इथे हा जो टक्स होता तिथे 1 इंच घेतलं होतं. त्यामुळे हा टक्सला आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं नाही. पण जर एक्स्ट्रा वाढवायचं झालं तर मग ते तुम्हाला इथे वाढवावं लागेल आणि मग हे तुम्हाला असं जॉईन करावं लागेल आणि त्यानंतर हे कट करावं लागेल. इथे तुम्हाला वाढवायचं नाही कारण की हा आपली योगपट्टी असते. जेव्हा हा आपण डास आपण मोजतो आणि तो शिलाई करतो तेव्हा जे हा जो वाढवलेला भाग आहे तो कमी होतो आणि तो आपल्या ह्या योगपट्टीला परफेक्ट असा बसतो. त्यामुळे योगपट्टीला काहीही वाढवण्याची गरज नाही. तर आपण एक पेपर कटिंग पाहूया. त्यानंतर आपण सर्व जे साधे ब्लाऊज आहेत ते डायरेक्ट पेपरवरतीच पाहणार आहोत. तर इथे मी एक पेपर घेतला आहे. सर्वात अगोदर आपण पूर्ण उंची घेणार आहोत. पूर्ण उंची 12 इंच. त्यामध्ये मी 1 इंच जास्त घेणार आहे. अर्धा इंच वरती शिलाई आणि अर्धा इंच खालीची शिलाई असं म्हणून आपण 13 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकूया. शोल्डरचे माप हे पाठचा गळा किती खोल आहे त्यावरती अवलंबून असतं. तर इथे मी 28 ते 30 इंचासाठी शोल्डर तुम्ही 5 ते 5.25 इंच ठेवू शकता. तर इथे आपण शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. तर 2.25 इंच आपला खुला गळा असणार आहे आणि 3 इंच आपला खांद्याची बाजू असणार आहे. त्यानंतर इथे असणार आहे मुंड्याचं माप. तर 28 इंचासाठी आपण 4.25 इंच मुंडा घेणार आहोत आणि वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे टोटल 5.25 इंचची इथे आपण टिक करूया. तर हा आपला मुंडा असणार आहे.
त्यानंतर खाली येणार आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुजिंग. तर छाती आहे 28 इंच, छातीचा चौथा भाग येईल 7 इंच प्लस अर्धा इंच लुजिंग म्हणजे 7.5 इंचाचे इथे आपण टिक करणार आहोत. आपण हे जॉईंट करून घेऊया. त्यानंतर येणार आहे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स पॉइंट, जो पाठीमागे टक्स असतो तो, म्हणजे आपण इथे कमर आपली आहे 24 इंच म्हणजे 6 इंच चौथा भाग आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 7 इंचाचे इथे आपण एक टिक करूया. तर हे दोन्ही जी माप आहेत हे आपण जॉईंट करून घेऊया. त्यानंतर आपण शिलाई मार्जिन पाहूया. तर शिलाई मी 1 इंच इथे घेत आहे. तुम्ही 1.5 ते 2 इंचापर्यंत सुद्धा शिलाई घेऊ शकता. दोन्ही बाजूला आपण 1-1 इंच शिलाईसाठी मार्किंग करून घेऊया. आता हे आपण जॉईंट करून घेऊया. तर इथे आपण अगोदर पाठच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. पाठचा गळा आपला असणार आहे 7 इंच आणि वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे 7.5 इंचाचे इथे आपण टिक करूया. वरती आपण 2.25 इंच घेतलं होतं, पण खालती 2.5 ते 3 इंचापर्यंत आपण घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचा जो शेप आहे तो छान दिसतो. आता हे वरचा पॉइंट आणि हा खालचा पॉइंट आपण जॉईंट करून घेऊया. आणि गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता. 1 इंच ते 1.25 इंच तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊ शकता. तर हा आपला पाठचा गळा आहे. इथे पाठचा मुंडा असणार आहे. हे जे माप आहे ते मोजायचं आहे. त्याचा जो मध्यभाग आहे तिथे टिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 इंच आपण पाटी घेणार आहोत. ही स्मॉल साईज आहे 28 ते 30 इंच, त्यामुळे 1 इंच पाटी न घेता तुम्ही त्याला मुंड्याचा आकार देऊ शकता. पण काही जणांना कळत नाही, अशाने 1 इंच पाटी घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे मुंड्याचा आकार द्या. हा जो पॉइंट आहे हा वरती जॉईंट करायचा आहे. आणि इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे. मुंड्याला आकार देताना इथे तुम्ही 1.25 इंच अशा पद्धतीने तिरकी एक रेष मारायची आहे आणि त्यानंतर आकार द्यायचा आहे. थोडं शिकेपर्यंतच तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. एकदा हात बसला की व्यवस्थितपणे तुम्हाला मुंड्याचा आकार देता येईल. तर हा आपला पाठचा मुंडा आहे. त्यानंतर आपण पाठचा जो टक्स असतो तो पाहूया. तर इथे हे जे माप आहे ते मोजायचं आहे आणि त्याचा जो मध्यभाग आहे तो घ्यायचा आहे. वरती तुम्ही 4 ते 4.5 इंचापर्यंत घेऊ शकता. तुम्हाला किती मोठा इथे टक्स पाहिजे त्यानुसार. तर इथे आपण 4 इंच घेतला आहे कारण की अर्धा इंच खाली शिलाई असणार आहे, तर 3.5 इंचाचा परफेक्ट बसेल. आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर तो 1 इंचाचा आपण इथे टक्स पाहूया. दोन्ही बाजूला अर्धा इंचाचा टक्स होईल. आपण हा टक्स जॉईंट करून घेऊया. तर अशा पद्धतीने ही आपली पाठची बाजू तयार झालेली आहे. एकदा पाठची बाजू तयार झाली की त्यानुसार आपण पुढची बाजू सुद्धा काढू शकतो. आपण सर्व कट करून घेऊया. आपला हा पाठचा भाग तयार आहे. इथे वरती आपण अर्धा ते 1.5 इंच कमी करत असतो, तर 30 आणि 28 छातीसाठी फक्त 1.5 इंचच कमी करायचा आहे तिरके असे, म्हणजे खांदा जो गळतो तो गळत नाही, परफेक्ट बसतो. 1.5 इंच आपण कमी केला आहे, ते कट करून घेऊया. तर ही झाली पाठची बाजू. आता हीच बाजू आपण पेपरवरती ठेवायची आहे आणि थोडंसं अर्धा इंच आपण जे आपण हुक बटन लावतो त्याच्यासाठी अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि ही जे आहे तसंच आपण या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचं आहे. पाठची बाजू आपण दुसऱ्या पेपरवरती काढून घेतलेली आहे. अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे. तर आता याच्यावरती आपण टक्स कसे काढायचे ते पाहूया. तर सर्वात अगोदर आपण समोरचा जो गळा आहे त्या गळ्याचं माप पाहूया.
इथे आपण थोडंसं वरती अशी एक रेष मारून घेऊया, कारण की समोरचा गळा हा पाठच्या गळ्यापेक्षा आपण छोटाच ठेवत असतो. समोरचा गळा किती घ्यायचा आहे त्यानुसार आणि अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा. तर इथे आपण 6.5 इंचाच्या इथे आपण एक टिक करून घेऊया. इथे एक रेष मारून घेऊया, म्हणजे समोरचा जो गळा आहे तो आपण व्यवस्थितपणे करू शकतो. पाऊण इंच ते 1 इंच तिरकं घेऊन इथे समोरच्या गळ्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने रेष जरा डार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. तर ही झाली आपली समोरचा गळा. आणि आता आपण समोरचा जो मुंडा आहे तो पाहूया. सरळ इथे असं जॉईन करायचं आहे, म्हणजे आपण मुंड्याला आकार देऊ शकतो. समोरचा मुंडा हा पाठच्या मुंड्यापेक्षा छोटा असतो. तर इथे आपला हा समोरचा मुंडा आहे. छातीचं माप कमी असल्यामुळे इथे कमी कमी तुम्हाला मेजरमेंट दिसणार आहेत. त्यानंतर आपण इथे योगपट्टीचा आकार देण्यासाठी योगपट्टीचं माप पाहूया. 2.5 इंच मी दोन्ही बाजूला घेत आहे. काही जणांना 2 इंच तर काही जणांना 3 इंच सुद्धा योगपट्टी लागते, त्यानुसार तुम्ही इथे मापे द्या. सरळ आपण जॉईन करून घेतला आहे. आता सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपण टक्स पॉईंट पाहायचा आहे. प्रत्येक छातीनुसार टक्स पॉईंट हा वेगवेगळा असतो. तर इथे 28 छातीसाठी आपला जो टक्स पॉईंट असणार आहे 8 इंच असणार आहे आणि वरती अर्धा इंच शिलाई, तर 8.5 इंचाची तर आपण टिक केले आहे. तर इथे आपण सरळ अशी एक रेष मारूया, कारण की इथेच आपले सर्व जे टक्स आहेत ते इथूनच आपल्याला भेटणार आहेत. तर आपण ही टक्स पॉईंटचे इथे जॉईन करून घेतला आहे. आता पहिला जो टक्स येणार आहे तो येणार आहे छातीचा 10वा भाग. तर छाती आहे 28 इंच, तर तिथं 10वा भाग येणार आहे 2.8, म्हणजे आपण इथे 3 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकतो. तर मी इथे 3 इंचापर्यंत घेते. 28 ते 30 इंचाचं जे ब्लाऊज असतात तिथे तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता. तर 3 इंचाचे इथे मी टिक केला आहे. हा आपला पहिला जो पॉईंट आहे, पहिला जो टक्स आहे तो आहे. सरळ खाली आपण हे योगपट्टीच्या इथे जॉईन करून घेऊया. हा पॉईंट जर तुमचा परफेक्ट आला तर तुमचे जे बाकीचे टक्स आहेत ते सुद्धा परफेक्ट येतील. तर इथे आपण दोन्ही बाजूला 1.5 इंचाचे इथे टिक करणार आहोत. हे आपले 2 टक्स असणार आहेत. प्रत्येक जो टक्सचा पॉईंट आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाचा गॅप असला पाहिजे. तर इथे आपण 1.5 इंचावरती एक एक टिक केला आहे. दुसरा जो टक्स आहे तो सरळ आपण घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूला पाव इंच, म्हणजे टोटल आपला अर्धा इंचाचा हा टक्स असणार आहे. तर इथे आपण दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊया आणि हे जॉईन करून घेऊया. तर हा आपला दुसरा टक्स आहे. त्यानंतर तिसरा टक्स, ही जी आपली रेष आहे तिथून 1 इंच खाली घ्यायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे हा आपलं जॉईन करून घेऊया. तर हा आपला तिसरा जो टक्स आहे तो आहे. हा सुद्धा अर्धा इंचाचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला पाव इंच असणार आहे. दोन्ही बाजूला आपण पाव इंचाच्या इथे टिक करून हा जो टक्स आहे हा जॉईन करून घेऊया. त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. तर इथे आपण एक टिक केला आहे. आता हा जो आपला चौथा टक्स आहे तो आपल्याला इथे पाठीच्या दिशेला 1 इंच पाठीमागे घेऊन आपण इथे टिक करायचा आहे आणि हा टक्स आपण इथे जॉईन करूया. हा आपला टक्स सुद्धा टोटल अर्धा इंचाचा, म्हणजे दोन्ही बाजूला पाव इंच असा असणार आहे. हा टक्स सुद्धा आपण जॉईन करून घेऊया. तर कोणत्याही मापासाठी हे जे 3 टक्स आहेत ते टोटल आपले अर्धा इंचाचे असतात. फक्त हा जो महत्त्वाचा जो आहे तोच फक्त बदलत असतो. तर इथे आपण कमरेमध्ये अगोदरच 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं.
त्यामुळे इथे आता 28 छातीसाठी एक्स्ट्रा आपल्याला घ्यायची गरज नाही। अर्धा इंचाचा टक्स इथे भरपूर आहे। जसं जसं माप वाढत जाईल त्यानुसार आपल्याला हा टक्स वाढवायचा असतो। तर इथे आपण दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊया। पण जर छाती 32, 34 अशी असेल आणि सांगितल्याप्रमाणे जर कमर आणि छातीमध्ये जास्त प्रमाणात अंतर असेल तरच हा टक्स आपला मोठा होतो। इथे 28 छाती आहे आणि 24 कंबर आहे, 4 इंचाचं अंतर आहे। जिथे जिथे आपण अर्धा इंचचा टक्स वाढवलेला आहे, माप वाढवलेला आहे, तिथे आपण अर्धा इंच टिक करून ती बाजू वाढून घ्यायची आहे। तर सर्व बाजूने आपण अर्धा इंच वाढून घेतला आहे। हे जॉईंट करून घेऊया, म्हणजे आपण जेव्हा टक्स मारणार तेव्हा ते अर्धा इंच बाजू कमी होणार, पण आपण वाढवल्यामुळे ते परफेक्ट असे राहील। तर इथे सुद्धा आपण अर्धा इंच वाढून घेऊया। जे मोठे ब्लाउज आहेत ते आपण डायरेक्ट पेपरवरती कटिंग न करता ब्लाउज पीसवरती कटिंग करणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थितपणे समजवणार आहे। योगपट्टीच्या इथे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाच्या इथे टिक करून आपण ते जॉईंट करून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा इंच घेतला आहे, तुम्ही 1 इंच सुद्धा वरती घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ही आपली योगपट्टी तयार आहे। आता आपण हे कट असंच करायचं आहे, पण जेव्हा तुम्ही शिलाई करणार, जेव्हा तुम्ही कपड्यावरती कटिंग करणार तेव्हा शिलाईसाठी तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे। तर इथे आपण डायरेक्ट पेपरवरती कटिंग केलं आहे त्यामुळे अर्धा इंच आपण घेतला नाही। आपण हे डायरेक्ट जेव्हा कपड्यावरती तुम्ही ठेवाल तेव्हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। पण इथे जे आहे आपला जो हा टक्स आहे तो शिलाई मार्जिनवरती येतो, त्यावेळेस तो सरळ असा अर्धा इंच असा सरळ घेऊन त्याला शिलाई मारायची आहे आणि नंतर तिरकी शिलाई मारायची आहे। तर पहा, हा आपला जो आहे ही समोरची बाजू आणि ही पाठची बाजू आहे। तर थोडक्यात आपण साधा ब्लाउज म्हणजे सिंपल ब्लाउज, टक्स ब्लाउज, हाफ कटोरी ब्लाउज ची जी महत्त्वाची 3 पॉइंट सांगितले ते पुन्हा आपण पाहूया। तर हे जे आपले 3 टक्स आपण बघितलेले होते, हे 3 जे टक्स आहेत हे तिन्ही टक्स अर्धा इंचाचे असतात। आपला जो पहिला मुख्य टक्स असतो म्हणजे हा, तो बदलतो। कसा बदलतो त्याचे हे 3 पॉइंट आहेत। तर ते तिन्ही पॉइंट पहा पुन्हा एकदा। छाती आणि कंबर यामध्ये जर 4 इंचाचा फरक असेल तर तो टक्स म्हणजे जास्तची जी रुंदी आहे ते 1 इंच आपण घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे। दुसरा पॉइंट, छाती आणि कंबर यामध्ये जर 4 इंचापेक्षा जास्त फरक असेल म्हणजे 6 इंचापर्यंत फरक असेल तर तो टक्स म्हणजे डाचची जी रुंदी आहे ती 1.5 इंच घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूला पावणे एक असा तो डाच असणार आहे। आणि जो तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे छाती आणि कंबर यामध्ये जर 7 ते 8 इंचाचा फरक असेल तर तो टक्स म्हणजे डाचची जी रुंदी असते ते 2 इंच घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूला 1 इंच घ्यायचे आहे। तर हे फक्त तुम्हाला 3च पॉइंट म्हणजे 3च जे टक्स असतात तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि यानुसार तुम्ही कोणत्याही मापाचा सिंपल ब्लाउज, साधा ब्लाउज किंवा टक्स ब्लाउज म्हणतो आपण किंवा हाफ कटोरी ब्लाउज आपण म्हणतो ते तुम्ही परफेक्ट असे शिवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। काही विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तसेच आपले फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही मला विचारू शकता। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।